श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मृत्यूनंतर आपला आत्मा 24 तासात घरी का येतो त्याविषयी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कारण मृत्यूनंतर आत्मा 24 तासात घरी का येतो, तर गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा अचंबित होतो. त्याला लगेचच कळत नाही की तो देह टाकून गेलेला आहे. जसे काही क्षणापूर्वी तो जिवंत होता तसंच वाटतं. म्हणूनच तो आपल्या प्रियजनांकडे परत येतो. 24 तासात आत्मा घरी येतो कारण त्याला आपलं शरीर, आपले घर, आपली माणसं परत पाहायची असतात आणि तो बघतो की त्याच्या जाण्याने सगळे दुःखी आहेत, पण काही करू शकत नाही. ही वेदना त्यासाठी असह्य असते. कारण त्या 24 तासांमध्ये त्याचं शरीर अजूनही घरात असतं. म्हणून आत्मा त्याच्या भोवती असतो. एक प्रकारचा त्याच्याशी त्याचा संबंध टिकून असतो. कारण गरुड पुराण सांगत असतं की आत्म्याचं पहिलं बंधन असतं माया, म्हणून तो घर सोडत नाही. तसेच जर त्या दिवशी घरात शांतता, मंत्र आणि दिवा असेल तर आत्म्याला शांती वाटते. पण जर घरात वाद असेल, रडारड असेल, अहंकार असेल तर आत्मा अस्वस्थ होतो आणि तो अडकून राहतो. त्यासाठी 24 तासात पिंडदान आणि प्रायश्चित्त याचे नियम आहेत. त्यामुळे आत्म्याला पुढचं मार्गदर्शन मिळतं. आता घरच्यांनी त्या दिवशी विशेष प्रार्थना करावी, जेणेकरून आत्मा शांतीने पुढे जाईल. म्हणजेच आत्मा त्या दिवशी घरभर फिरतो. त्याचे लाडके कपडे, जागा, त्याच्या आठवणी तो शोधत असतो. तर कधीकधी तो आरशात आपल्याला दिसतो, पण आपण घाबरतो. हे चुकीचं आहे. परंतु त्यांच्यासाठी दिवा, उदबत्ती आणि गोड बोलणं हाच खरा सन्मान असतो. कारण तो फक्त आपल्याला भेटायला येतो. म्हणजेच तो गरुड पुराणामध्ये सांगत असतात की आत्म्याला एकच अपेक्षा असती, ते म्हणजे माझं कुणीतरी मला स्मरावं किंवा प्रेमाने माझ्यासाठी असावं. आता जेव्हा आपण त्यांच्या आठवणींना शांततेने स्वीकारतो तेव्हा आत्मा मुक्ततेकडे जातो आणि त्याच दिवशी अंत्यसंस्कार पूर्ण होत असतात. आता गरजेचं असतं म्हणजे देहाशी बसलेलं बंधन संपतं. म्हणजेच आत्मा वेळ पाहत नाही, पण भावना ओळखतो. कोणी आठवतंय का की विसरलंय हे त्याला कळतं. म्हणजेच गरुड पुराणामध्ये असं स्पष्ट सांगितलंय की 24 तास हे आत्म्याचं मुक्तिपूर्व स्थितीचं अंतर असतं. त्यानंतर त्या काळात आपली शुद्ध भावना, प्रेम आणि श्रद्धा आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा देत असतात. त्यासाठी कधी आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणवतं, सुगंध येतो किंवा थंडी वाजते किंवा भावना, हे सर्व आत्म्याचं सूक्ष्म रूप असतं. तर कधी एखादा पक्षी, फुलपाखरू अचानक घरात येतं, ते आत्म्याचं सौम्य दर्शन असू शकतं. म्हणजेच गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय की आत्मा आपल्या प्रियजनांशी शेवटचा संवाद साधायला येतो. त्या दिवशी जर आपण घरात प्रेम, शांती आणि दीप उजळवला तर आत्म्याला मुक्ती भेटत असती. तसेच जर त्या दिवशी रडणं, अन्न न खाणं किंवा राग ठेवला तर आत्मा अस्वस्थ राहतो. आणि 24 तासांमध्ये आपण जर त्यांचं नाव घेतलं तर त्याला समाधान मिळतं. कोणीतरी अजून आपलंसं समजतंय असं त्याला वाटत असतो. त्याच्या फोटोला फूल वाहणं, आठवणींना आदर करणं हेच त्याचं खरं श्राद्ध असतं. त्या दिवशी शक्यतो गरुड पुराणानुसार सांगतात की आत्मा अजूनही आपल्याला आशीर्वाद देतो. विशेषतः जर आपण त्याला शांततेने जर निरोप दिला तर तो आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतो. 24 तासांचा हा काळ म्हणजे त्यांच्या आपल्याकडून अखेरचा निरोप घेण्याचा प्रयत्न असतो. आपण प्रेमाने त्याला म्हणतो, जा मुक्त हो, तेव्हा तोही समाधानाने आपला पुढचा प्रवास सुरू करतो.
तसेच म्हणूनच मृत्यूनंतर 24 तासात आत्मा घरी येतो, कारण प्रेम, संबंध आणि आठवणी यांचं अतूट नातं अजूनही टिकून असतं. तर अशा प्रकारे मृत्यूनंतर आत्मा 24 तासात घरी येत असतो.